अंचलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे। जलकुंडातील पाणी पवित्र मानलं जातं। तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे। राणी हिराईनं 15व्या शतकात या जलकुंडाचं महत्त्व अनुभवल्यानंतर या मंदिराची निर्मिती केली। तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्त्व प्राप्त झालं। श्रावणी सोमवारी इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते। इतिहास अभ्यासकांच्या मते जलकुंडातील पाणी राजा खांडक्या बल्लाळशाह यांना आपल्या अंगावर घेतल्यानं त्याच्या अंगावरील बोट नाहीसे झाले। तो वेदनेतून मुक्त झाला आणि त्यामुळेच त्याची राणी हिराई हिनं या मंदिराची उभारणी केली। काफ़ी हद तक उनको रिलीफ हुआ दर्द से, फोड़ों के दर्द से, तो उन्होंने अपने रानी हीरातनी को बताया और रानी हीरातनी यहाँ पर आई। उन्होंने उस कुंड को साफ किया और कुंड को साफ करके उसका जल को उन्होंने तीर्थ रूप से लिया और उनको ये लगा कि इस पानी में इतना क्या है कि इस पानी से राजा को मेरे स्वस्थ लाभ हुआ। तो उन्होंने यहाँ पर सबसे पहले आके कुंड को साफ करके कुंड छोटे से मंदिर का निर्माण कराया, जो कि कालांतर में एक बहुत बड़े मंदिर का स्वरूप बन गया और जिसे हम अंचलेश्वर महादेव के नाम से जानते हैं। जलकुंडातील पाणी आता दूषित होऊ लागलंय। भाविक या जलकुंडात निर्माल्य टाकत असल्यानं ते तिथं सडून जातं। या कुंडातील पाण्याला वहिवाट नाही। दगडातील झऱ्यामधून इथं पाणी साचतं। जो लोग को अगर कोई तकलीफ होती थी तो इस वो पानी को घर लेके जाते थे और कुछ लोग तीर्थ लेके जाते थे। लेकिन आज के तारीख में हमें बहुत खेद से व्यक्त मैं करना चाहता हूँ कि लोग इस पूरे कुंड में निर्माल्य भर के चले जाते हैं। इसके साफ सफाई का कोई इंतजाम नहीं है और इसके कारण निर्माल्य डालने के कारण इसके जितने होल थे वो पर्कुलेट होकर जो पानी आता था उसकी निकासी बंद हो गई है। अशा या प्राचीन मंदिराचं श्रावणातील महत्त्व फार मोठं आहे। शिवलिंगाची पूजा करून जलकुंडात बेल फुलं वाहिली जातात। राणी हिराईपासून सुरू झालेली ही पूजेची परंपरा आजही कायम आहे। हा महिना पूर्ण पावन महिना आहे। इथं 108 बेलाचे पानं वाहून महिनाभर याची पूजा अर्चना केली जातात। आणि हे जे कुंड आहे हे गाईच्या खुरामुळे बनलेलं आहे। त्याच्या पाणी जे तीर्थाच्या स्वरूपात घेऊन लोक याला आपल्या घरोघरी नेतात, कोणत्या पण बिमारीला लावतात। पाण्याचंच पावन महत्त्व असल्यामुळे आणि पुरातन मंदिर असल्यामुळे इथं श्रावणामध्ये भक्तांची गर्दी वाढते। चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक आहे। झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळे बऱ्याच अंशी ढासळलं होतं, पण आता त्याच्या डागडुजीचं काम पुरातत्व विभागानं हाती घेतलंय। आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।